हॅलो स्टुडंट्स, आता आपण यानंतरचा टॉपिक पाहणार आहोत आपला. टुडे वी आर गोइंग टू सी सुपरपोजिशन ऑफ वेव्स. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स वी हैव सीन अर्लियर. देर आर मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ मेकॅनिकल वेव्स. Mechanical waves require material medium for their propagation, while electromagnetic waves can travel through vacuum also. बरोबर आहे की नाही? Now, if we have taken any example of sound wave, it is a mechanical wave. We know that there are different sounds produced in the environment, and while we are studying or while we are talking on any topic or while we are doing some work, we are also hearing all the sounds in our ear. म्हणजे आपण कोणतेही काम करताना आजूबाजूचे पण आवाज आपल्या कानात पडत असतात. हे सगळे आवाज जे आहे ते म्हणजे साऊंड वेव्स थ्रू आलेला साऊंड असतो. अशा प्रकारे आपल्याला ते डिस्टर्ब करतात. आजकाल जे मुलं मोबाईल फोन्स वापरतात ते कानामध्ये हेडफोन्स टाकून त्यांचं हे डिस्टर्बन्स बंद करतात आणि म्युझिक ऐकतात. स्वतःच्या आवडीचाच म्युझिक ऐकतात. अशा प्रकारे ते याच्यावर ओव्हरकम करतात. परंतु आता ह्या गोष्टी का घडतात किंवा अशा प्रकारच्या बाकीच्या पण साऊंड्स आपल्या कानापर्यंत का पोहोचत आहेत किंवा त्या कमी किंवा जास्त प्रमाणात कशा पोहोचतात याचं थोडंसं स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. वी नो दॅट एनी टाईप ऑफ वेव्ह विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम कॅन बी प्रोड्यूस इन द मीडियम ड्यू टू द डिस्टर्बन्सेस टू दी पार्टिकल ऑफ द मीडियम. म्हणजे मीडियमचे पार्टिकलला थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट केलं तर तो जो आहे त्याच्यावर पडणारी एनर्जी व्हायब्रेट करून दुसऱ्या पार्टिकलला ट्रान्सफर करतो आणि अशा प्रकारे वेव्हचं प्रोपोगेशन होत असते. आणि अशा प्रकारे प्रोपोगेट होणारी वेव्ह म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि त्याची कॅरेक्टरिस्टिकसुद्धा आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलेली आहे. आता कसं आहे की ज्या वेळेस एकावर एक दुसरी वेव्ह येते किंवा एकाच वेळेस एक वेव्ह आणि त्याच्यासोबत दुसरी वेव्हसुद्धा त्या ठिकाणी येते तेव्हा ते दोन वेव्स मिक्स होतात आणि अशा प्रकारे आपल्याला डिफरन्स जो आहे त्याचा किंवा अशा प्रकारे आपल्याला त्यांच्यामध्ये असणारा जो प्रॉब्लेम आहे आपल्या कानावर ज्या वेव्स पडतात ज्यामुळं ते त्या दोन्ही वेव्स एकत्र आल्यानंतर त्यांचा काहीतरी वेगळा इफेक्ट आपल्या कानावर पडतो आणि आपल्याला त्या डिस्टर्ब करतात असं म्हणू आपण. बरोबर आहे की? तर अशा प्रकारे ह्या ज्या वेव्स आहेत ह्या का डिस्टर्ब करत असल्या पाहिजे त्याचं काय कारण आहे? तर अशा दोन वेव्स ज्या वेळेस एकमेकांवर पडतात त्यावेळेस त्या आपापलं स्वतःचं जे अस्तित्व म्हणू आपण किंवा स्वतःचं ॲम्प्लिट्यूड झालं किंवा स्वतःचं एनर्जी जी आहे स्वतःची प्रोड्यूस झालेली जे ते ट्रॅव्हल करत आहे त्या स्वरूपात ती एनर्जी किंवा त्या प्रकारचं त्याचं ॲम्प्लिट्यूड किंवा तेवढ्या प्रमाणात त्याचं व्हायब्रेशन हे त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. म्हणजेच काय, प्रत्येक वेव्ह ही डिस्प्लेस होत असते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. ते स्वतःचं डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असते. एखाद्या पॉईंटवर एकापेक्षा जास्त वेव्ज जर आल्या तर त्या पॉईंटवर त्या वेव्ज स्वतःचं जे काही अस्तित्व आहे ते दाखवण्यासाठी दुसऱ्या वेव्जला कन्सिडर न करता स्वतःचं एक्झिस्टन्स त्या ठिकाणी निर्माण करतात. एनी वेव्ह ऑर अनदर वेव्ह ऑर मोर दॅन वन ऑर मोर दॅन टू वेव्स are producing their own displacement at any position, at any point, we can say that. Now if they are producing their displacement there, we know that for transverse wave to vibrate there are crest and trough. Now if we are having their crest or trough at that point, then what will happen further? म्हणजे पुढं काय होईल? एकाच ठिकाणी दोन वेव्ह आल्या, त्यांचं क्रेस्ट आलं एकाच ठिकाणी किंवा एकाचं क्रेस्ट दुसऱ्याचं ट्रफ आलं तर काय होईल त्याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये आपल्याला आपल्या पुस्तकाच्या 2 पॉईंट्समध्ये पुढच्या दिलेलं आहे. पण ते कशावर आधारित आहे तर ते एका प्रिन्सिपलवर आधारित आहे, एका तत्वावर आधारित आहे ज्याच्या थ्रू आपण त्यांचं सुपरपोजिशन असं म्हणू आपण. एकावर एक वेव्ह येणे म्हणजे त्यांचं सुपरपोजिशन होणे आणि त्यामुळे आपल्याला इंटरफिअरन्स पाहायला मिळतो. जसं आपण लाईटच्या चॅप्टरमध्ये पण हे शिकलेलो आहोत किंवा शिकू शकतो पुढे.
समजा आपण दोन कोणत्याही वेव्ह कन्सिडर केल्या ज्या काहीतरी डिस्प्लेसमेंट करत आहेत, त्या वेव्ह एका जागेवर येत आहेत, तर दोन्ही वेव्ह आपापलं डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. तर याला मी आता इंग्लिशमध्ये बोलतो, व्हेन 2 or more waves आर अरायव्हिंग ॲट एनी पॉईंट सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळी, देन ॲट दॅट पॉईंट ईच वेव्ह प्रोड्युसिंग इट्स ओन डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाईम. म्हणजे त्या पर्टिक्युलर वेळेनंतर त्या ठिकाणी पोचणाऱ्या, एकाच वेळेस पोचणाऱ्या ज्या वेव्ज आहेत ते त्या ठिकाणी स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतात विदाऊट प्रेझेन्स ऑफ अदर वेव्ह, म्हणजे विदाऊट कन्सिडरिंग द प्रेझेन्स ऑफ अदर वेव्ह. दुसऱ्या वेव्हचं प्रेझेन्स आहे तिथं असं कन्सिडर न करता स्वतःचं फक्त त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करण्याचं काम त्या करत असतात. नाऊ व्हॉट विल हॅपन देअर ॲट दॅट पॉईंट? देन ॲट दॅट पॉईंट देअर विल बी superposition of waves. Then resultant displacement at that point should be equal to the vector sum of the displacement produced by each wave. Now vector sum denotes the displacement is having direction. For transverse wave to vibrate the particle, it can have direction on upper side or on lower side for crest and for trough. Therefore we are going to consider their displacement, that is their displacement with their direction, we can say that. Now for that displacement what is going to happen then there, त्या ठिकाणी नंतर काय होत असेल? So considering their displacement at that point, the resultant displacement at that point is the vector sum of the displacement produced by each wave individually. म्हणजे वेगवेगळे स्वतःचं ते डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात आणि म्हणून त्यांचा व्हेक्टर सम होऊन त्या ठिकाणी आपल्याला तो पॉईंट तशा प्रकारे व्हायब्रेट होताना दिसून येतो. दोन्ही वेव्ज आपापली एनर्जी त्या ठिकाणी इन्सिडेंट करतात. जे डिस्प्लेसमेंट करत आलेली एनर्जी आहे पार्टिकल टू पार्टिकल, ती त्या ठिकाणी इन्सिडेंट होते आणि म्हणून तिथे आपल्याला त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहायला मिळते. ते म्हणजे व्हेक्टर सम असं होऊ शकते. ते कसं ते आपण पुढे पाहणार आहोत. तर ॲट दॅट पॉईंट इज द वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय इच वेव्ह ॲट दॅट पॉईंट. आता आपल्याला हे जे काही दिलेलं आहे याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज असं म्हणतात आणि ते आपल्याला पाठ करायचं आहे. जसच्या तसं ते आपल्याला पाठ करायचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं तर ते जसच्या तसं आपल्याला लिहायचं आहे. आपण अशा प्रकारच्या बऱ्याचशा वेव्हचं उदाहरण पाहू शकतो. सहसा आपण या युनिटमध्ये साऊंड वेव्हबद्दल पाहणार आहोत. तर साऊंड वेव्ह झाल्या, त्यानंतर स्ट्रिंगमधल्या वेव्ह झाल्या, वॉटर वेव्ह झाल्या, लाईट वेव्ह झाल्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह ज्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारच्या सुपरपोजिशन प्रिन्सिपलवर काम करतात किंवा याच्यानुसार काम करतात, वर्क करतात आणि त्या त्या ठिकाणी त्यांचं मग डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. त्याला इंटरफिअरन्स असं सुद्धा म्हणू शकतो आपण. आता दोन प्रकारे इथे डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस होऊ शकते रिझल्टंट. ते कसं? तर डायग्राममध्ये पाहायचं आहे तुम्हाला. सुपरपोजिशन, आता हेडिंग आहे आपलं की सुपरपोजिशन ऑफ द टू वेव्स हॅव्हिंग इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम फेज. एकाच फेजमध्ये असणे म्हणजे काय? एका पर्टिक्युलर वेळेनंतर सारख्याच प्रमाणात किंवा सारख्याच डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट करणे म्हणजे एकाच फेजमध्ये असणारे पॉईंट्स झाले. लक्षात आले की टुवर्ड्स इच अदर म्हटलं आहे, मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. खाली बघा, ए पासून तर जी पर्यंत जी डायग्राम आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही वेव्स एकमेकांकडे येताना आणि नंतर मधात डी डायग्राम जी आहे त्या ठिकाणी प्रत्येक वेव्ह आपापलं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस केल्यावर काय होते त्याचं पिक्चरियल रिप्रेझेंटेशन पाहायला मिळते. तर ते कसं दिसतं आपल्याला बघा. ए पॉईंटमध्ये काय, ए डायग्राममध्ये काय आहे की दोन वेव्स एकमेकांकडे येत आहेत, दोन्ही इन फेज आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली त्या टी इज इक्वल टू 0 सेकंदला त्या ठिकाणी होत्या. एका सेकंदानंतर बी जी डायग्राम आहे त्यानुसार दोन्ही आणखी जवळ आलेले आहे. 2 सेकंदानंतर म्हणजे सी डायग्रामला त्या आणखी जवळ आलेल्या आहे. त्यानंतर त्या पुन्हा एका सेकंदानंतर म्हणजे तिसऱ्या सेकंदानंतर त्या एवढ्या जवळ आलेल्या आहे की डॉटेड लाईन त्यांचं ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट दाखवत आहे त्या ठिकाणी. पण दोघांचंही क्रेस्ट त्या ठिकाणी येताना दिसत असल्यामुळं दोघांचेही क्रेस्टचे ॲडिशन होईल आणि आपल्याला मोठा राऊंड तिथे मधात पाहायला मिळतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे जर होत असेल, क्रेस्टवर क्रेस्ट पडून जर डिस्प्लेसमेंटमध्ये वाढ होत असेल तर त्याला इन्क्रीमेंट म्हणू शकतो आपण डिस्प्लेसमेंटमध्ये झालेलं, किंवा इन्क्रीज इन द डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो. त्याला ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. आणि अशा वेळेस अशा प्रकारच्या इंटरफिअरन्सला जे सुपरपोजिशन प्रिन्सिपलनुसार घडून येत आहे त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स असं म्हणतात.
म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हली त्या एकमेकांना क्रॉस करत आहे आणि म्हणून तिथं आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे आहे ते ॲडिशन ऑफ द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय ईच वेव्ह पाहायला मिळते आणि म्हणून दोघांची एनर्जी एकत्र होऊन तिथला जो पार्टिकल आहे तो मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होताना आपल्याला दिसून येतो. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटनी त्याला आपण त्याचा ॲम्प्लिट्यूड वाढलेला आहे असं म्हणतो. लक्षात आलं डी डायग्रामला. पुन्हा जर आपण ई डायग्राम पाहिली तर त्या एकमेकांना क्रॉस करून समोर जात असताना आपल्याला दिसून येतात. त्या वेव्स क्रॉस करून आपापल्या डायरेक्शनने समोर जात आहेत, पण क्रॉस करताना त्यांनी एकमेकांचं अस्तित्व तिथे न पाहता फक्त स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करण्याचंच काम केलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सुपरपोजिशनच्या प्रिन्सिपलनुसार त्या ठिकाणी त्यांचं सुपरपोजिशन झालं आणि म्हणून आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट तिथे आपल्याला दिसलं. ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी झालं. लक्षात आलं की नाही? तर मग आता आणखी एक पुढची डायग्राम आहे ही. या डायग्राममध्ये बघा दोन वेव्स एकमेकांकडे येत आहेत, पण दोन्ही वेव्स आउट ऑफ फेज आहेत किंवा त्यांचे फेजेस जे आहेत ते एक्झॅक्टली एकमेकांना 180 डिग्रीनी अपोज करत आहेत. अशा प्रकारे जर येणारे वेव्स आपण पाहिल्या तर आपल्याला ए पासून तर ई पर्यंत जेवढे डायग्राम आहे त्या ठिकाणी त्यांचं सुपरपोजिशन सी डायग्राममध्ये दिसून येते. ते आपण आता समजून घेऊ. ते पण सुद्धा सोपं आहे एकदम. ए डायग्राममध्ये आपल्याला दिसते दोन्ही वेव्स एकमेकांकडे येत आहे. एका वेव्हचा क्रेस्ट येत आहे आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ त्या ठिकाणी जर येत असेल तर बघा आता क्रेस्ट आणि ट्रफच फक्त येणार नाही, पण सुपरपोज होताना त्यांची पोझिशन तशी असेल. आता बाकी त्यांच्या आजूबाजूला क्रेस्ट ट्रफ आहेतच, पण आपल्याला ज्यांचं कन्सिडरेशन करायचं आहे, ज्यांचं सुपरपोजिशन पाहायचं आहे तेच फक्त आपण इथे पाहत आहोत. लक्षात आलं की नाही? अशा प्रकारे दोन्ही जर असे एकमेकांच्या जवळ आल्या वेव्स तर आपल्याला सी डायग्राममध्ये बी डायग्रामनं म्हणजे एका सेकंदानंतर ते आणखी जवळ आलेले दिसून येतात. 2 सेकंदानंतर म्हणजे सी डायग्राममध्ये आपल्याला त्या आणखी जवळ येताना दिसून येतात आणि त्यांच्या डॉटेड लाईननुसार त्यांचं ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे. परंतु एक वेव्हचं डिस्प्लेसमेंट वर आहे आणि दुसऱ्या वेव्हचं तेवढंच डिस्प्लेसमेंट खाली आहे, कारण की इक्वल ॲम्प्लिट्यूड म्हटलं आहे आपण. म्हणून मग दोन्ही वेव्स आपापली एनर्जी त्या पार्टिकलला त्यांच्या डायरेक्शननी मूव्ह होण्यासाठी वापरायला देते. आता जी लेफ्ट साईडची वेव्ह आहे ती त्या पार्टिकलला तिथल्या वर न्यायचा प्रयत्न करेल आणि राईट साईडची जी वेव्ह आहे ती तिथे आल्यानंतर त्या पार्टिकलला एनर्जी त्याच्यावर पाडल्यावर खाली व्हायब्रेट करण्याचा प्रयत्न करेल. पण अशा प्रकारे दोन्हीकडे सारख्या प्रमाणात एनर्जी त्याला ओढत असल्यामुळे तो पार्टिकल सेंटरलाच राहील आणि कुठंच व्हायब्रेट करणार नाही. म्हणून आपल्याला सरळ लाईन आखलेली तिथे दिसून येते, कारण की ॲम्प्लिट्यूड जे आहे ते दोन्ही याचं सेम आहे, कोणाचंच कमी किंवा जास्त नाही आहे. म्हणून मग तो पार्टिकल तिथेच राहील, वरही जाणार नाही. व्हायब्रेट करताना डिस्प्लेसमेंट वरही दाखवणार नाही आणि खाली दाखवणार नाही. म्हणजे काय झालं की दोघांचंही डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी आल्यानंतर कॅन्सल झालं आणि इक्वल टू 0 डिस्प्लेसमेंट आपल्याला त्या ठिकाणी त्या पार्टिकलचं पाहायला मिळालं. म्हणजे इथं काय झालं, इथे कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट पाहायला मिळालं आपल्याला. म्हणजे व्हेक्टर सम झाली या ठिकाणी. एकाचं डिस्प्लेसमेंट जर +a होतं, दुसऱ्याचं -a होतं आणि +a -a 0 झालं. याच्या आधीच्या केसमध्ये एकाचं +a होतं, दुसऱ्याचंही +a होतं, तर आपल्याला +2a उदाहरणार्थ असं पाहायला मिळालं. समजा ए जर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड असेल तर, म्हणजे याचा अर्थ हा झाला की आपल्याला सी डायग्राममध्ये कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट पाहायला मिळालं. अशा प्रकारे जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑकर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स टेकिंग प्लेस. दिस इज ऑल्सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्सनुसार प्रत्येकाने आपापल्या त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस केलं आणि म्हणून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी आपल्याला वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय ईच वेव्ह मिळालं आणि म्हणून ते 0 मिळालं. त्यानंतर पुन्हा आपापल्या डायरेक्शनने त्या वेव्ह समोर जात आहेत. जिथे क्रॉसिंग होत नाही त्या ठिकाणी मग ते स्वतःचं डिस्प्लेसमेंट परत पहिल्यासारखंच प्रोड्यूस करताना आपल्याला दिसून येतील. असं आपल्याला डी आणि ई डायग्राममध्ये दिसून येते. तर ह्या दोन्ही डायग्राममध्ये आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चांगल्या प्रकारे समजलेलं आहे आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्स दोन वेगवेगळ्या प्रकारे कसं होऊ शकते हे आपल्याला पाहायला मिळते. ते स्वतःचे शेप्स परत इंडिव्हिज्युअली मेंटेन करताना आपल्याला दिसून येतात. तर सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे पाठ करणे आणि लक्षात ठेवणे. ठीक आहे.